तर नमस्कार मित्रांनो, मी मुकुंदा गुरनुले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या मसले शंकरपटामध्ये या टीमची जोडी विजय झालेली आहे. त्याबद्दल आपण सविस्तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तत्पूर्वी आमच्या टीमकडून सर शुभेच्छा विजय झाल्याबद्दल. सर परिचय द्या. मी पुनाजी घनश्याम मशायत्री, मुक्काम जुनगाव, तालुका पोंभुर्णा, जिल्हा चंद्रपूर. तर आजच्या जोडीबद्दल काय सांगाल? माझी चांगली जोडी होती. आज आता चांगलं 1 वर्ष झालं यांना बनवलं, कुठं 2-4 ठिकाणी गेलो, परंतु 2-4 ठिकाणी काही गेम लागला नाही आणि मग इथं आणलो. इथं 1-2 ठिकाणी प्रयत्न केला, परंतु मग CNR वाले ग्रुप ते चांगले अनुभवी लोक होते. मग त्यांच्यासोबत जेव्हा गेम लावून गेम खेळलो ना आता या बैलाचा. कधीपासून छंद आहे पटाचा? पटाचा मला 20-22 वर्ष झाले. छंद जवळपास 2001-2002 पासून तेव्हाचा छंद आहे. आजची जोडी मागे म्हणजे किती मेहनत केली होती? आजच्या जोडी मागे खूप मेहनत झाली होती. जवळपास 1 वर्ष मी या जोडी मागे होतो आणि सर्व माझी मुलांची टीम मी खूप मेहनत घेतली. 1 वर्ष पट्ट्या मारणे, यांचा सर्व खानापिना सर्व गोष्टी म्हणजे 1 वर्ष कन्फर्म आम्ही 1 वर्ष त्यांना मेहनत केली आणि सराव दिला. तुमची जी टीम आहे संपूर्ण, त्या टीम बद्दल काय सांगा? माझी टीम एवढी सुंदर टीम आहे का त्यांचं म्हणजे मला सांगायची गरज नाही. माझ्या टीमला कधी कोणत्या बैलाला किती वाजता खाना द्यायचा, त्यांचा धुना वगैरे, त्यांचा इंजेक्शन पाणी, त्यांची तब्येत कशी आहे का सर्व ते पोरांना माझ्या सांगायला लागलं. एवढे खूप सुंदर का स्वतःच्या मुलासारखे स्वतःच्या आई वडिलांची जशी जोपासना करतात त्याप्रमाणे माझी मुलं पूर्ण बैलाची जोपासना करतात. आजचा आनंद काय म्हणत आहे तुमचा? आजचा आनंद जर म्हटला तर मी आजपर्यंत छोट्या छोट्या जोड्या आज चालवलो, परंतु या पटात सर्वात मोठी जोडी मी चालवलो आणि या ग्रुप सोबत जेव्हा मी खेळलो तेव्हा मला काही फारसा अनुभव नव्हता. परंतु माझा जो मेन ड्रायव्हर होता रवी बगमारे, त्यांचा अपघाती मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यूनंतर मग माझ्यावर पाडी आली आणि मी तेव्हाचा सराव वगैरे द्यायला लागलो आणि चालवायला लागलो. आणि या ग्रुप सोबत जेव्हा आम्ही जिंकलो, तो ग्रुप खूप स्टँडर्ड आहे, खूप अनुभवी, खूप तज्ज्ञ लोक आहेत. आमचा नितीन भाऊ मिश्रा माझा मित्रच आहे, तो वगैरे खूप अनुभवी आहे. आणि त्या अनुभव ग्रुप सोबत आम्ही जेव्हा जिंकलो तेव्हा आमचा खूप असा आनंद वाटत आहे, खूपच चांगला वाटतं. तर कधी कधी विजय, कधी कधी हार पण सहन करावे लागते. मग मनाची तयारी कशी करत असता? पुन्हा मनाची तयारी आपण बैल तयार करणं होते ते सर्व बैलावर आहे डिपेंड. कसं आपण जिंकलोन पाहिजे या हेतून आपण गेम लावतो, प्रतिस्पर्धी पार्टी जिंकलोन पाहिजे म्हणून लावते गेम. पण एखाद्या वेळेस आपली जर हार जर झाली समजा, हारही सहन पत्करावं लागते, कारण आपण वारंवार आपण जिंकतो असं गृहीत नाही ना. शेवटी बैल आहेत, त्यांचे बैल जर चांगले जर धावले समजा तर ते जिंकू शकते. हार जर झाली तर हार सहन पत्करायची कॅपॅसिटी आपल्याला ठेवावं लागते, तेव्हा त्या पटाच्या फील्डमध्ये उतरतात. कोणकोणत्या पटामध्ये जात असता? मी तसं आमच्या या सर्व एरियात जर म्हटलं सर्वच MP पर्यंत जातो. MP खुटाडा झाला म्हणजे XYZ सर्वच. आमचा एकही पट MP पासून तर पूर्ण महाराष्ट्र एकही पट सुटत नाही. आमचे पूर्ण पटत जातो. पूर्ण जे पट होतात पूर्णच पट. जे आज शंकरपट बघायला पट प्रेमी आले त्यांना काय सांग? आता आज जे शंकरपट बघायला आले त्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो, कारण माझी लहान जोडी होती. लहान जोडीचं कौतुक पाहिले सर्वजण, सुरळीत राहिले. आणि जो नियोजन होता आमच्या वकील साहेबाचा तो आज एवढा मला म्हणजे आवडला का खूपच आवडला. नाहीतर पहिले त्या कंपाऊंडच्या अंदर भरपूर लोक जात होते, ते नियोजन म्हणजे बरोबर नव्हता. पण आज साहेबांना एवढा डिसिजन चांगला घेतला, चांगला नियोजन केले आणि प्रेक्षक वर्ग साथही दिले, त्याच्यामुळे मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. धन्यवाद सर. सर परिचय द्या तुमचा. मला नाही सांगता येत. नाव रमेश कवडू तुंबडे, कानुले हेटी. आजचा आनंद काय म्हणताय? चांगला आहे, चांगला झाला. बैल पोचताय बरं, मग सांगता नाही. बैल मला काय ते जो माझी जी जोडी आज जिंकली त्या जोडीमधला एक बिडी सफेद बैल आणि जो धामणा होता त्याचं नाव अजय आहे आणि तो अजय या मालकाचा आहे, आमचे पाटील यांचा बैल आहे अजय. आणि जो बिडी आहे, आमचे बिडीवाले मालक कुठे गेले ना, आमचे बिडीवाले मालक इथं हजर नाही आहेत. असे त्या 2 बैलाचे नाव आहेत, बिडी आणि अजय. परिचय द्या. मी मंगेश देवीदास मंगर रामाळा, पोस्ट भेंडाळा, तालुका चामोर्शी, जिल्हा गडचिरोली. मी या पटामध्ये म्हणजे यंदाच सुरुवात केलं, कारण तर माझ्याकडे स्कॉर्पिओ आहे. मी बुकिंग घेऊन येतो, पण या पटाचा छंद मला या वर्षीपासूनच लागला. पण मला म्हणजे या ग्रुपसोबत राहणे किंवा बोलणे चालणे सर्व गोष्टी नाही का मला खूप आवडतात यांच्या, म्हणून मी यांना घेऊन येतो गाडीनं माझ्या आणि सर्व माझी मौज मजा मी इथं करतो. मला या ग्रुपशी म्हणजे संपर्क टिकवून सर्व गोष्टी सुरळीतपणे आवडतात. आजच्या विजयाबद्दल काय सांगाल? आजच्या विजयाबद्दल तर एवढा मला आनंद आहे की मला या पटाचा छंद नाहीच, पण या वर्षीपासून सुरुवात झाल्यामुळे मला हार जीत असं विषय नाही, पैसे किती जिंकलो की हारलो या गोष्टीचं नाही, पण मला आवड, कारण इथं सर्व आपले लोक असल्या कारणाने ते जर का जिंकले तर नाचतात, त्यांच्यामध्ये सामील होऊन मलाही नाचूशा वाटते, म्हणजे मौज मजा सर्व गोष्टी करूशा वाटतात.
आणि आमच्या ग्रुपचं जर म्हटला सर्व डिसिजन घेणे सर्व गोष्टी जर म्हटलं बैलाची पालन पोषण खर्च पाणी सर्व आम्ही मिळूनच करतो. पण सर्वात जर डिसिजन म्हटलं तर आमचा गोविंदम सर्वात मंगर तो सर्वात डिसिजन आमचे चांगले घेते आणि त्याच्या डिसिजनमुळेच आम्ही सर्वजण त्याच्या डिसिजनवर आम्ही राहतो. तो मी आमचा नितीन म्हणे आम्ही ज्या पद्धतीमध्ये संगोपन करतो बैलाची तयारी कशी करायची कधी पट्टी मारायची कोणत्या बैलात पट्टी मारायची हे सर्व गोविंदा मी आणि नितीन भाऊ आम्ही तिघे जण आणि आमचा मेन घोडी मास्टर दगड फुटन पण त्याचा कधी मन फुटणारा नसणारा आमचा अशोक मंगर आता तो हजर नाही आहे. आमचा अशोक भाऊ मंगर गडी मास्टर पण ते हजर नाही आता कुठे गेले तर परिचय द्या तुमचा. मी मुरलीधर केशव पार रामाळा. मी आमच्या बापूचं नाव पंकज आहे. याला पटाचा छंद आहे त्याच्यामुळे थोडा आता मी येऊन राहिलो आहे. मला मग ह्या पटाबद्दल पहिलेपासून माझं शौक आहे. पहिलं आम्ही गावची पेटा वगैरे खेळत होतो तेव्हापासून मला शौक आहे. पहिलेचा पट कसा होता? पहिल्याचा पट असा एक लहानचा वाटा घेणे एक काहीतरी काच घेणे. तर आजच्या विजयाबद्दल काय? आजच्या याबद्दल धन्यवाद. आम्हाला बहुत चांगला वाटला. बैल वगैरे सगळे व्यवस्थित आहेत आणि मुली जो आहे ते बैलाची चांगले पद्धतशीर सोय करते आणि पोटाचा हा नियोजन चांगला आहे त्याच्यात काही फरक नाही. कुठे कुठे शंकरपट बघायला जातो? नाही आता ह्या वेळेस भावडले मागे गेलो होतो. हा कोणताही ग्रुप आमच्या मुंगूस जो ग्रुप आहे हा कुठेही लागल तरी आम्ही जातच राहतो. काय सांगाल आणखी पटाविषयी? आता पटाविषयी काय सांगू आता चांगला झाला आमचा गेम वगैरे चांगला झाला जोडीचं असा झाला पाहिजे त्याच्याबद्दल काही नाही. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. तुमचं द्या परिचय. माझं नाव वैष्णव उत्तम बगमारे रवी कातकर यांचा मी पुतण्या. काय सांगाल आजच्या जोडीविषयी? आजच्या जोडीविषयी काय आनंद आहे. आपला ग्रुप जिंकला याचाच आमचा आनंद. आम्हाला गुलाल मिळाला. आणखी काय पाहिजे आम्हाला? कधीपासून शंकरपट क्षेत्रामध्ये? आता शंकरपट तर आमच्या म्हणजे खानदानीतच आहे. माझे बाबा पण कातकर होते. मग त्याच्यानंतर रवी कातकर माझे काका ते आत्ताच फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांचा ॲक्सिडेंट झाला पटावरून येताना. तर आम्हाला तेव्हापासूनच आहे. पण मला छंद लागला ढगाळमेंढी या बैलाच्या पटापासून. म्हणजे छंद तर होता पण काका मला घेऊन येत नव्हते. का शौक नाही लागला पाहिजे याच्यामुळे काका घेऊन येत नव्हते. पण ते ढगाळमेंढी आहे त्या पटावरती माझ्या काकांना पहिल्यांदा मला आणलं होतं. तेव्हापासून 2022 पासून मला छंद लागलाय आणि मी हा माझा आता आवडतीचा छंद आहे. मला काही दुसरं शौक नाही फक्त बैलांची आवड आहे. लहानपणापासून आमच्या घरी गाई बैल पाळत आहोत तर आम्हाला छंद आहे त्याचा. म्हणजे आमचं नातं जुडलंय बैलासोबत माणसासोबत आहे. हा आणि हे आमचं ग्रुप खूप छान आहे. मिळवून घेतात म्हणजे आम्हाला सांभाळतात चांगला सल्ला देतात. यातच आमचा धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. माझे नाव स्वप्नील मंगर गाव मंगरवेंडा तहसील सावली जिल्हा चंद्रपूर. आजच्या जोडीविषयी काय सांगणार म्हणजे जीत आपली आनंद जिंकल्याबद्दल. शंकरपटामध्ये म्हणजे गजाननजी भाऊने मला इथं मसलीच्या पटावर घेऊन आले होते जेव्हा वाघरे साहेबाची खेळ होता. फिपुली आणि शिवा तो जिंकल्याच्या नंतर मला उत्साह आला का आपण बी हा छंद केला पाहिजे नाद. मग वाघरे साहेबाकडला पहिला बैल घेतला शंभू नावाचा. त्याच्या बाद मी गावले घेऊन गेलो त्याले. मग ग्रुप बनवला मी पोट्ट्याला सब शिकवलं कसा बैल पकडायचा का करायचा का नाही. मग रवी भाऊ बगमारे यांच्यासोबत मग भेट झाली. भेट झाल्याच्या नंतर मी मंगूस ग्रुपमध्ये आलो. तेव्हापासून मी मंगूस ग्रुपमध्ये मिळून आमचा ग्रुप चांगल्या तऱ्हेने चालून राहिला आणि जीत मिळवून राहिला. त्याबद्दल धन्यवाद. तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज जे मसलीपटामध्ये मुंगूस ग्रुपची जोडी विजयी झाली त्याबद्दल आपण संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतली. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.